आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. है मेरी ज़ोहरा ज़बी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान. कसं माहिती का नवरा बायकोचं नातंच असं आहे की त्याचं काही समीकरण नाही आहे त्याचं काही गणित नाही आहे. नवरा बायकोचं नातं हे नातं असतं आणि त्यात खूप उन्हाळे असतात खूप पावसाळे असतात खूप हिवाळे असतात. म्हणजे हे शाळेसारखं असतं. म्हणजे कसं आहे शाळेत असताना ज्युनियर के जी सिनियर के जी मग चौथी बरोबर की नाही. म्हणजे बालवाडी त्यानंतर 1ली ते 4थी आणि मग 5वी ते 10वी तसंच असतं. लग्नाचं सहजीवनाचं तसंच असतं. नवरा बायकोचं तसंच असतं. म्हणजे कसं असतं बघा की बालवाडीतून आपण 1लीत गेलो ना की आपल्याला वाटतं बालवाडीचा अभ्यास जरा सोपा होता नाही का आणि 10वीत गेल्यानंतर असं वाटतं की 8वीची गणितं किती सोपी होती हे की नाही. तसंच आहे सहजीवनाचं तसंच आहे. जसजसं आपण सहजीवन म्हणजे जसजसं आपण आयुष्य जगत जातो ना तसतसं त्यातला गोडवा अजून वाढत जातो. एकमेकांना सांभाळण्याचं जे आपल्या मनात इच्छा असते ती अजून प्रबळ होत जाते. तर अशीच इच्छा बाळगणारे एक यंग कपल आपण इथे बोलवलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव सांगा. कृष्णाजी वैद्य सोलापूर. कृष्णाजी वैद्य सोलापूर आणि शोभना वैद्य सोलापूर. शोभना वैद्य सोलापूर. तुम्ही मूळच्या कुठल्या म्हणजे लग्नाच्या आधीच्या माहेरच्या? लग्नाच्या आधीच्या सोलापूर पासून 25 किलोमीटर आमचं गाव आहे कळमण म्हणून. कळमण. हा खेडेगाव आहे म्हणजे असं. बरं तिथे आता कोण आहे तिथं आता कोणी नाही. आता भाऊ वगैरे सगळे सोलापूरला सेटल म्हणजे झाले. आता शेती आहे फक्त. शेती आहे फक्त. जाऊन येऊन बघतात. बरं आणि तुमचं मूळ सोलापूरच? सोलापूर. तुमचं कोण भाऊ बहीण? यांना 5 भाऊ होते. मोठे भाऊ सर्वात रंगावैद्य संचारचे संपादक ऐकून असाल तुम्ही. हो हो हो. हा त्यांचे हे 4 नंबरचे भाऊ. बरं. तुम्ही नोकरी करायचात का? नाही शेती. हे ती तुमची कुठे होती शेती? सोलापूर पासून 5 महिन्यावर आहे. ओके. आणि आता तिथं मग शेती कोण करतं? मी आमचे जे पूर्वीचे गडी होते हा. त्यांच्या मुलाला खोती नव्हती. ओके. म्हणजे आता यांना जाणं शक्य होत नाही बरोबर ना. त्यांची मुलं हा ते बघतात आता. बरं व्हेरी गुड. तुमचं जेव्हा लग्न झालं त्यावेळी सोन्याचा भाव काय होता हो? 150 रुपये. 150 रुपये. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 48 वर्ष. 48 वर्ष. म्हणजे किती साली लग्न झालं? 1964. 1964 साली तुमचं लग्न झालं. लग्न झालं. त्यावेळी 150 रुपये तोळा होता. 150 रुपये. हा. कारण ऐकायलाच किती बरं वाटतं 150 रुपये तोळा. माझ्याच भावाने 11 तोळे सोनं घालून हे लग्न करून दिलं. तर त्यावेळेला आम्हाला वाटलं की ते 11 म्हणजे खूप झालं ना. 1,500 रुपये त्यावेळेचे. म्हणजे आताचं जवळजवळ साधारण 1.5 करोड. बरं घरी तुमचं कुटुंबात किती जण होते त्यावेळी? ह्यांचं हे जेव्हा लग्न करून आल्या 5 भाऊ आणि 1 बहीण आमची. 25 लोक. बापरे. 5 भाऊ 5 जावा त्यांची मुलं आई होती. आई यांच्या. पण मालक सांगा तुम्ही सून म्हणून घरात आल्यानंतर तुमच्यावर काम कुठलं देण्यात आलं हो? कारण आता एवढी मंडळी घरात आहेत काम बरोबर? म्हणजे 25 लोकांचं चहा करायचा पहिला प्रथम. हा. हे काम सोपं होतं. सगळ्यात सगळ्यात सोपं. सोपं. मग तिथे आपल्या टेस्ट सासूबाईने कळत असेल टेस्ट सूनबाईच्या हाताची चव काय. हो. कसं आहे की 25 जणांच्या घरातलं जेवण बनवणं हा चॅलेंजचा भाग आहे नाही का? टेन्शन येतं. चहा करायचं म्हटलं तरी मला सुरुवात टेन्शन यायचं की आता नीट होतो आणि का नाही. मुलगी कसं सगळं आपलं बाहेरचं सोडून तिथे सोडून नवीन येते. घरात आलेली असते. आणि वातावरण बदलतं ना इकडचं वेगळं पूर्ण तिकडचं बदलतं. वेगळं. पण जास्त मला काही जड गेलं. टेन्शन नव्हतं. फक्त माणसं नवीन फक्त होती माणसं नवीन होती. पॉप करून घेतात. त्यांच्याकडे सगळे कमी होतं आमच्याकडे जास्त होते. पण एकदम असं चांगलं वाटायचं. पण एकत्र सगळं बरं. एकत्र गप्पा हसणं. मुली सगळ्या माझ्या बरोबर ते यायच्या सगळ्या पुतणे माझ्या. बरं. चांगलं वाटायचं. म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की आपण उगीच अशा घरातली पसंती केली.
ओके, मग आज तुम्ही मला काय खायला घालणार? आज आता मी माहेरकडचं आमची आई जी आम्हाला करून घालायची घालायची. झणझणीत पेंडपाला पेंडपाला झणझणीत म्हणजे पेंडपाला. घरचा, हा, घरच्या डाळीचं घरच्याच त्या कांद्याच्या पातीचा झणझणीत पेंडपाला. पेंडपाला करणार आहे. बरं, आणि काय करणार? आणि दुसरं आता हे भोपळा वगैरे असं मुलं खात नाहीत ना, लाल काहीच भोपळा. खात नाहीत, मुलं काहीच त्यांना खात काहीतरी वेगळं करून द्यायचं म्हणून त्याचे धपाटे बनवणार धपाटे. बरं, चला मग आणि आपण स्वीट जाऊया. पॅटीस करणार आहे शेवटीला. स्वीट पॅटीस. एकूण 3 पदार्थ बनवणार. पदार्थ. आज माझी मज्जा आहे. तुमची मज्जा फक्त डोळ्याने आहे, माझी दोन्ही गोष्टींनी मज्जा आहे. आपण जायचं किचन कडे. या. वैद्य काकांचं आणि काकूंचं मी इथे आमच्या किचन मध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपला पहिला पदार्थ कुठला आहे? कांद्याच्या पातीचा झणझणीत पेंडपाला. कांद्याच्या पातीचा झणझणीत पेंडपाला. पेंडपाला. बरं, हा पारंपरिक पदार्थ आहे? हो, पारंपरिक. कोणाकडून शिकलात तुम्ही? माझ्या माहेरी आईकडून शिकले. आईकडून. कारण आमच्या घरी घरची डाळ यायची, कांद्याची पात घरची यायची. बर. मग मुलं इतर भाज्या खायच्या नाहीत आणि भाज्या मिळत नव्हत्या खेडेगाव हा, हा, असल्यामुळे. हा. मग ती अशी भाजी करून आम्हाला द्यायची. ओ, म्हणजे तूर डाळ सुद्धा जाते आणि कांद्याची कांद्याची पात पात पण पण. जाते. दोन्ही गोष्टी एकाच वेळी पोटात जातात. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा. 1 वाटी अर्धी कच्ची शिजलेली तुरीची डाळ, हां हां, अर्धी वाटी पातीचा कांदा, बरं. 2 टेबलस्पून दाण्याचं कूट, हळद आपल्या चवीनुसार. चवीनुसार, मिरची लसूणची पेस्ट 2 चमचे, जिरं फोडणीत आणि कढीपत्ता थोडा, मोहरी पाव चमचा घालायची, चवीनुसार मीठ ओके. आणि तेल. हो, मोहन. ठीक आहे. बरं, मला एक सांगा की लहानपणी ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या भाज्या असायच्या घरात? याच्या व्यतिरिक्त मेथी म्हणजे एक थोडक्यात नेहमी यायची. तुमच्या पडवीत जे जे काही पिकत असेल. मेथी, भोपळे, आता हे काशीफळ भोपळा हा. हे आपल्या ह्याच्यात परिसरातच उगवत असं बाहेर बरं. दाराच्या. ओके, आपण साहित्य बघितलं जातोय आपण कृतीकडे, पण जरा तेल तापायचंय. तेल तापायचंय त्यामुळे आपल्याला घ्यावी लागणार आहे एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. विश्रांती संपलेले, इथे तेल तापत ठेवलेले, ते तापलेलं पण आहे. आता कृतीला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा लग्न झालं, मुळात हे लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज होतं? नाही असं लव्ह मॅरेज होतं? नाही, ऑरेंज. अरेंज मॅरेज. मग काय ते तुम्हाला बघायला आलं ते का? नाही, आम्हालाच बोलवलं त्यांच्याकडे. आम्ही ह्याला बोलवतो. अच्छा, तुम्ही आलात. मग पोह्याचं कसं काय जमवलं? हे तुमच्याकडे तर पोहे बनवले पोहे कोणी? बनवून ठेवलेले होते अगोदर, त्यांच्या ते सर्व घरीच? करायचे. हा, बरं. द्यायचे कारण सगळ्या. नाहीतर- आणि बघायला म्हणजे बरेच लोक आले होते. नक्की नवरा मुलगा कुठला हे सुद्धा मला माहिती हो, नव्हतं. यांची कुठलं- फॅमिलीच हो, मोठी. फॅमिली मोठी. मग? शेवटी मी विचारलं, मी त्या मुलाला पाहिलंच नाही, म्हणलं कुठला मुलगा आहे. मग ते म्हणाले तू चहा नेऊन दे त्यांना, म्हणजे तुला समजेल. अशी पहिली आमची सुरुवात झाली. बर 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 बर, ठीक आहे. तेल तापलेले, आता काय आपल्याला पहिल्यांदा करायचं? आता मोहरी. मोहरी घालायची, बस थोडं जिरं, तुमच्या मापाने घाला, चुकायला नको. कढीपत्ता, तुमच्या नातवांना आवडतं की नाही? हो आता आवडायला आवडायला लागलं. लागलं. काल त्याला मी करून दिलं टेस्ट करायला, छान झाले. आजी म्हणाला तू हेच करू द्या. आपण हे थोडं तिखट करूया बरं का. हो. म्हणजे 2च्या जागी 3 चमचे घातले तरी हरकत नाही. काय झणझणीत पाहिजे ना, खाताना आठवण झाली पाहिजे कोणाच्या हातचं आहे ते. गॅस मोठा करू? चालेल थोडा, कारण आता हे मिरची घातल्यावर थोडासा ठसका येईल ना. ठसका यायलाच पाहिजे, शिवाय मजा नाही येणार. घाल, चांगली आठवण राहिली पाहिजे हा. आमच्या पदार्थांची. तुम भी क्या याद करोगे. मीठ, डाळ घाल, दाण्याचं कूट 2 चमचे घाल. तर दाण्याचं कुठाचं काय त्यात हे? म्हणजे जरा मिळून येतं आणि चव चांगली लागते. अच्छा. एकदम तिखट म्हणजे पोटात पण जळजळ येईल म्हणून त्याला बाइंडिंग. बस. तुम्हाला असे सोलापूरला आले पदार्थ खायला मिळतील, हे तिकडेच सगळे सोलापूरला जास्त मी आल्यानंतर खातच असतो. हे झालं का? हो झाली. आहा, झालं कम्प्लीट. हो खायला रेडी. ओके,
चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. कांदापातीचा पेंडपाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी कच्ची शिजवलेली तूर डाळ, अर्धी वाटी कांदापात, 2 चमचे दाण्याचं कूट, 2 चमचे मिरची लसूण पेस्ट, हळद, जिरं, कढीपत्ता, मोहरी, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हळदीची फोडणी करावी. त्यावर कांदापात परतून घ्यावी. या मिश्रणात मीठ, मिरची लसूण पेस्ट, अर्धवट वाफवलेली तूर डाळ आणि दाण्याचं कूट घालून भाजी वाफवून घ्यावी. चला आता आपण जाऊया दुसऱ्या रेसिपीकडे. काकू, दुसऱ्या रेसिपीचं नाव काय आपलं? काशी फळाचा धपाटा. काशी फळाचा धपाटा. हे जे फळ आहे हे मुंबईत मिळतं का? मिळतं ना. मिळतं. पण काशी फळ काय त्याची लाल specialty भोपळा काय? म्हणतात त्याला. अच्छा, लाल दुसरं नाव लाल भोपळा. अच्छा, दुसरं नाव म्हणजे आमच्या ओळखीचं नाव. हा, लाल भोपळा. आमच्या पिढीला लाल भोपळा म्हणून माहिती आहे. काशी फळ हे जरा वेगळं. ओके. लाल भोपळ्याचं आपण काय बोलतो? धपाटे. धपाटे. ओके, मला साहित्य सांगता. भोपळ्याच्या फोडी, हां. कणिक, बेसन पीठ, मिरची लसूण ठेचा, जिरा पावडर, हळद, मीठ, ओवा. हो. आणि आपली आणि चटणी त्याच्याबरोबर खायला. चटणी त्याच्याबरोबर ही कसली खायला. चटणी म्हणायची? ही आवळ्याची चटणी. आवळ्याची चटणी. ही आपण जास्त आवळे. लिंबू हा, वापरायचं? लिंबू वापरायच्या ऐवजी आवळा वापरायचा. ओके, साहित्य बघितले. आता आपण जातोय कृतीकडे. ह्याच्यात आम्ही तेल तापत ठेवलेलं आहे. ह्याचं काय करायचं पुढे मला आता सांगा. ह्याच्यात हळद घालायची. बरं. किती? एवढी? हो, घाला म्हणजे कलर चांगला येतो ना. थोडी. हां, बस. आता फोडी. हे आपण काय शिजवणार आहोत का? हा, थोडे वाफवून घेणार फोडी. बरं बरं. म्हणजे ते अशा हे मऊ होतील मऊ ना. होतील. हां. ओके. पाणी घालायचं का आता? थोडंसं घालून म्हणजे लवकर वाफवून घेते. थोडं. हां, बस. बाकी. ओके. आता हे तर आपण शिजायला लावलेलं आहे. आता पुढे काय करायचं आहे आता आपल्याला? तर बाऊल द्या मला एक. बेसन. तो गॅस मोठा राहू दे ना का कमी ठेवा? कमी शिजण्याचं केला तर चालेल. मीडियम ठेवतो. ही मिरची आणि काय आहे ते? लसूण. मिरची आणि लसूण. हे तुम्ही किती घातले तरी तिखटपणा कमीच राहणार, कारण ते बेसन आणि हे आजूबाजूला आहे ना. लाल भोपळा. घालू? ओवा. हां. हे थोडंसं आता हे शिजल्यानंतर गार करत ठेवायचं थोडं. बरं. आता मी काय करतो आता हे शिजलेलं आहे. आता आम्ही हे जरा गार करतो. त्यानंतर हे गार केलेलं आपण ह्याच्यात टाकायचं ना. तरी काकू? ठेवूया. हो, हा, ठेवा. त्याच्यात. गार झाल्याशिवाय नाही पण. गार आपण ह्याच्यात घालायचं आणि मग मिक्सर मग मी हे आपलं ते एकत्र थोडंसं करायचं. मऊ करायचं असं. ओके. त्याच्यात ते घालायचं. ओके. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खाऊये जोडी तुझी माझी या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. विश्रांती संपलेली आहे. लाल भोपळ्याच्या फोडी शिजून थंड झालेल्या आहेत आणि आपण ते सगळं एकत्र करून असा गोळा केलेला आहे. हो. आता काय करायचं मला सांगा. आता हे छोटे छोटे धपाटे करायचे आणि हा थोडासा जाडच लाटायचा म्हणजे चांगला खुसखुशीत आणि मऊ होतो. हा धपाटा साधारण 2-1 दिवस राहत असेल ना? हो, राहतो. 2 दिवसात. 2 दिवस राहतात. तुम्ही जेव्हा माहेरी सासरी आलात लग्न करून हां. तेव्हा साधारण किती धपाटे व्हायचे हो घरात एकाच वेळी? 50. 50. काहीच नाही. आणि लाटायला किती जण? 2 जण लाटायला? लाटायला हो, दोघी लाटायला दोघी वाढायला. बर. ते बनवलेलं सगळ्यांना द्यायला नको का परत. हा. आणि ह्या चटणी बरोबर आता तो खायचा हां, तयार झाला की. आवळ्याची चटणी. आवळ्याची चटणी. आता काय अजून काय दाखवायचं लिहून घ्या तुम्ही. साहित्य आणि कृती. लाल भोपळ्याचे धपाटे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळ्याच्या फोडी, गव्हाचं पीठ, बेसन, मिरची लसूण पेस्ट, जिरेपूड, हळद, मीठ, ओवा आणि आवळ्याची चटणी. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हळद घालावी आणि त्यामध्ये लाल भोपळ्याचे तुकडे परतून घ्यावेत. ते थंड करून मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घ्यावी. एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, मिरची लसूण पेस्ट, जिरेपूड, ओवा आणि लाल भोपळ्याचं वाफवलेलं मिश्रण घालून
पीठ भिजवून घ्यावं। या पिठाच्या लाट्या करून त्याचे धपाटे लाटून घ्यावेत। हे धपाटे तव्यावर खरपूस भाजून घ्यावेत आणि आवळ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत। चला आता शेवटची रेसिपी आहे, गोड गोड रेसिपी आहे। या रेसिपीचं नाव काय काकू? स्वीट पॅटीस. पॅटीस. स्वीट पॅटीस. स्वीट पॅटीस, ओके। ही सुद्धा पारंपरिक आहे का हो? नाही, आता हल्ली आम्ही मुलांच्यासाठी नवीन बनवली. नवीन शोधून आहे, काढलेली आहे शोधून काढलेली. बरं, मला अजून एक विचारायचं आहे, तुमचं लग्न 1964 64 साली झाली. त्यावेळी तुम्ही कुठला पिक्चर बघितलेला आठवतो? राज कपूरचा राज कपूरचा चित्रपट कुठला? संगम. संगम. आणि काकूंबरोबर कुठला पिक्चर बघितला तुम्ही? तोच पहिल्यांदा त्यांना नेला. तोच बघितला. तुम्हाला पिक्चर बघायला खूप आवडतं असं मला कळलंय. हा? दर आठवड्याला एकदा. दर आठवड्याला एक पिक्चर. आणि तुमचं? मला कुठे वेळ व्हायचा नाही ना जास्त जायला, घरातलं सांभाळून. बरं. एकटे जायचे सारखे. हा, एकटे जायचे. बरं, असं कधी काही गंमत झाली काय? हो, झाली ना. काय झालं? एकदा आम्ही ठरवलं असतं की जाता आज आपण जाऊया. मग म्हणलं तुम्ही तिकीट काढून आणा, मी तोपर्यंत रेडी होते. मग ते गेले तिकीट काढायला. नेहमीच्या सवयीप्रमाणे एकच तिकीट काढलं आणि जाऊन बसले. मी आपली इकडे वाज बघती 6 वाजले 7 वाजले, आता म्हणलं वे विसरले बहुतेक. त्यांना नंतर इंटरव्हलमध्ये आठवलं की आपण एकटेच आलेलो इथे, आता घरी काय. मग आले परत ते अर्धवट पिक्चर सोडून घरी. बरं. मला म्हणलं मी विसरलो बरं का. नाही म्हणलं मी ओळखलं कधीच आहे. 6चे जे 7 वाजले म्हणजे तुम्ही विसरलं ते नक्की नेहमीप्रमाणे. कमालच झाली. ओके, आता आपण बघतोय स्वीट पॅटीस. स्वीट पॅटीस बघतोय. मला साहित्य सांगता काय काय? हा बटाटा, गाजर, खवा, साखर, तूप, साजूक तूप, हे बीट, हे याची मिल्क पावडर, वेलची, काजू, हे आहे याच्यासाठी आपलं गोळ्या डेकोरेशन सजवायला. सजवायला. साहित्य बघितलेलं आहे. इथे फ्राईंग पॅन तापत ठेवलेलं आहे. आता आपल्याला त्यात साजूक तूप घालायचं आहे हा, ना? तूप घालायचं. किती घालू? घाल 2 चमचे. आता गाजर, आता हे घाल बटाटा. घालू? अजून घालू? थोडं बस. आता बीट घाल. बीट. बस. खवा घाल. खावा. बस. साखर घाल. बस. घट्ट बरं, व्हायला आता हळूहळू ते- थोडंसं गार. हां, फूट आलं. थोडी वेलदोडा पावडर. बस. आता हे आटणार ना हे थोडं? थोडंसं हां घट्ट म्हणून. मोठा करू द्यायचं? हो चालेल. हे म्हणजे आता हे फायनल झाल्यानंतर वड्या पाडायच्या, त्याच्यावर हे मिल्क पावडर ते घालायची, थोडंसं असं काजू गुळवायला लावायचे. त्याच्यात. हां, काजू लावायचे. मग ते गोळ्यांचं डेकोरेशन थोडंसं. थोडा वेळ आम्ही थांबलो आणि हे सगळं व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे हा थंड गोळा आहे. आता काय करायचं? आता याचे चौकोनी असे वड्या करायचे असे. करूया. थोडंसं तूप लावून घ्यायचं हाताला. ते चिकटू नये चिकटू म्हणून. नये म्हणून. बरं. आणि हे आपण दुधाची पावडर ह्याच्यात बशीमध्ये काढून हां, घेतलं. हे त्याच्यात थोडं गोळवायचं हे असं. बरं. काजू ह्याचं डेकोरेशन करतो मी. काजू लावा, बाजूला गोळे. आता हे आपण डेकोरेशन केलेलं आहे. चला, रेडी टू ईट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्वीट पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाट्याचा किस, गाजराचा किस, खवा, साखर, तूप, बीटाचा किस, मिल्क पावडर, काजू आणि रंगीत गोळ्या. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये गाजराचा किस, वाफवलेल्या बटाट्याचा किस आणि बीटाचा किस परतून घ्यावा. त्यामध्ये खवा आणि साखर घालून मिश्रण आळवून घ्यावं. या मिश्रणाचे चपटे गोलाकार वडे करून मिल्क पावडर मध्ये घोळवावेत. काजू आणि रंगीत गोळ्यांचं गार्निशिंग करून स्वीट पॅटीस सर्व्ह करावेत. वैद्य काकूंचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. मला सांगता परत काय काय? हे काय? काशी भोपळ्याचा धपाटा, काशी भोपळ्याचा धपाटा. धपाटा. हे
झणझणीत पातीचा पेंडपाला. झणझणीत पातीचा पेंडपाला. पेंडपाला. आणि हे हे पॅटीस. 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 त्याच्यावर जो पहिला काजू आहे तो मी पहिला खातो. खा ना. तुम्ही जेव्हा खाऊन बघा. काका तुम्ही पण खा. वा. आवडलं का? झणझणीत आहे. योग्य चुकत पडलेलं. करेक्ट, जसं पाहिजे तसं आहे. अहो इतक्या वर्षाची हाताची सवय आहे. वा, मस्त जमलाय. मी एक मार्क केलंय बरं का. म्हणजे कसं आहे की नवऱ्याला बाजारात पाठवायचं भाजी आणायला, भाजी. आणि ती आणल्यानंतर ती किती वाईट आहे, ती किती थर्ड क्लास आहे, आणि तुम्ही भाव का नाही केलात हे ऐकवायची बायकांना खूप सवय असते. हे का नाही असं वागतात बायका खरंच. म्हणजे बरं, जाताना सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात बरं का. तर बटाटे मध्यम आकाराचे आणा, तुमच्या एवढे आणू नका, टोमॅटो जरा बघून आणा, खूप कच्चट आणू नका, आणि खूप पिकलेले पण आणू नका. म्हणजे एवढ्या मग तुम्ही का नाही जात स्वतः, असा माझा एक छोटासा प्रश्न आहे. पण काय आहे की ह्या सगळ्या प्रकारामुळे ना लग्न झाल्यानंतर पुरुषांचा संयम खूप वाढतो आणि आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो, असं माझं एक निरीक्षण आहे. आणि भाज्यांची पण नवऱ्याला थोडीशी माहिती व्हायला पाहिजे ना. हो, तर पाठवलं कुठलं काय आणलं काही, तुमचा तर ते थोडंसं तुमचा मुद्दा करेक्ट आहे. पण आल्यानंतर तुम्ही जे काही घालून पाडून बोलता ना नवरे मंडळीला, त्याबद्दल माझं म्हणणं होतं, बाकी काही नाही. असो, पण एकंदरीत तिन्ही पदार्थ उत्तम झालेले आहेत आणि तुमचे दोघांचे मी खूप मनापासून आभार मानतो. ऑल द वे सोलापूरहून तिथे आलात वेळात वेळ काढून. आणि नुसते आभार नाही तर आमच्याकडून एक छानशी अशी प्रेमाची भेट आहे आपल्याला. आणि आता आपण खायला सुरुवात करूया, कारण मला खायचं आहे. काय आता वेळ आपली संपत आलेली आहे, वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे मी आपल्या रसिक खव्यांची मी निरोप घेतोय. पुन्हा भेटायचं आपल्याला ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे, खावे आणखी. आता खाद्यपदार्थ म्हटलं मला भूक लागायला लागली. आज तुम्ही काय बनवणार आहे? आज मी आलू मटार टिक्की आलू मटर टिक्की. आणि पोहे कोबी भजी. पोहे कोबी भजी.